ओम नमः शिवाय. तर आपलं फायनली 10व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे काल, आणि आता आपण आज निघतोय घृष्णेश्वरसाठी. आणि इथं बघा वरती तुम्हाला बसच्या वर दिवस असेल दर्शन मंडप, तर तिथं आम्ही स्टे केला होता. आणि आमच्या या ट्रिपमधला कालचा सगळ्यात कमीचा खर्च आहे 200 रुपये. 200 रुपयात आमचं राहणं आणि प्रसाद, म्हणजेच आपण म्हणतो रात्रीचं जेवण, हे दोन्ही पण गोष्टी झालेल्या आहे. आणि बघा पूजा रुद्राला साफ करता येईल ना. तर अशा प्रकारे आपल्या रुद्राच्या आज परत मागच्या टायराची हवा गेलेली आहे. माहीत नाही काय इश्यू येतो आहे, बट सारखे होत ते. आम्ही 3 ते 4 पंपांवर आलो. सकाळी सकाळी एका पण ठिकाणी पेट्रोल नव्हतं भेटत. काही जण झोपलेले, तर काही जण बड्या बोलायचे नाही आहे. फायनली आता एक पंप आपल्याला भेटलेला आहे. आपण इथं टाकतोय रुद्राला पेट्रोल. बघू आता फुल करायचं. कार्ड आहे ना, डेबिट कार्ड पण क्रेडिट कार्ड पण आहे. जेवणशील ते देईल. बस जरा तर आता आपण रुद्रामध्ये 10.5 लिटर पेट्रोल बसलंय. 1133 रुपये लागले आपल्याला. आत्तापर्यंत आम्ही आलोय फक्त आणि फक्त 40 किलोमीटर पण नाही झाले कंप्लीट. आणि इनला लागला नाश्ता. रुद्राला जसं फ्यूल भरला तिचं एनर्जी ड्रिंक, तसं माझं एनर्जी ड्रिंक चहा आहे. सो आय नीड इट. आणि आमचा आजचा प्लॅन आहे का इथून घृष्णेश्वर जाऊन दर्शन करून भीमाशंकर जायचं. आणि असं चालल्यावर तर कसं होईल. तर आता इथं थांबलोय आम्ही. आता इथून अजून बीड 65 आहे. तर आम्ही बीड गावावरून नाही जाणार आहे, आम्ही माजलगाव या मार्गाने निघणार आहे आज. आणि इकडे आपल्या रुद्राची आंघोळ चालू आहे. चेन क्लीन करतो आपण. तर थोडं ऑइल चेन लूप आणि चेन क्लीन करायची होती म्हणून. आणि खूप चिखल पण होता, तर चेन थोडी वाजत होती, चिखल अटकला आहे. सो ना थोडंसं लाईक रेती अटकेल होती, तर त्याच्यामुळे चेनला जास्त प्रॉब्लेम येत होता, चेन वाजायची. तर आपण इथं माऊली ऑटोमोबाईल अँड सर्व्हिस सेंटर आहे. ते लोणाळा फाटा, त्याच्या आपण थांबून ना चेनीवर पाणी मारलं आणि लोप न करताच आपण ग्रीस लावलेलं आहे. तर बघूया आज किती फरक पडतोय. कारण की आजचा आपला प्रवास इथून घृष्णेश्वर, आणि घृष्णेश्वरवरून लगेच आपण निघणार आहे भीमाशंकरला. बघा सशापेन हा एक रस्ता इकडे. तर आता आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. ही माझी फ्रेंड अंकिता. आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो. आणि तिला छोटंसं बेबी पण आहे, संतूर मम्मा आहे ती, बट तो घरी झोपला होता स्वरूप, सो ती त्याला नाही आणू शकली. तर आता इकडून अजून आम्हाला 33 किलोमीटर आहे वेरूळला जाण्यासाठी, अर्थातच आपलं घृष्णेश्वर. तर भेटूयात मंदिराजवळ. घृष्णेश्वराचे मंदिर हे 13व्या शतकात बांधले गेलेले असून ते दक्षिण भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या मंदिराची पौराणिक कथा ही सुधर्म व सुदेहाच्या कथेपासून सुरू होते. सुदेहा आई होणार नाही हे तिला समजल्यानंतर तिने आपल्या पती आणि धाकटी बहीण घुष्मा यांचा विवाह लावून दिला. आणि या विवाहानंतर घुष्मा आणि सुदेहाला पुत्रप्राप्ती झाली. घुष्मा ही पहिल्यापासूनच भगवान शंकरांची भक्त होती. सर्वच जण आनंदात होते, कारण घुष्मेमुळे संतान प्राप्ती झाली होती आणि संपूर्ण कुटुंबाला वंश मिळालेला होता. तर ही गोष्ट काही दिवसांनी सुदेहाच्या मनात खटकली. एकदा सगळे झोपलेले असताना सुदेहाने घुष्माच्या मुलाला मारून टाकले आणि त्याचे शरीर तलावामध्ये फेकले. जिकडे घुष्मा भगवान शंकर यांची पूजा केल्यानंतर त्यांच्या शिवलिंगांचं विसर्जन करायला जायचे. सुधर्मा आणि त्याचे सर्व गणगोत रडू लागले. घुष्मा असं वागत होती की जसे काही घडलेच नाही. तिने दररोजप्रमाणे सकाळी देवाची पूजा केली आणि शिवलिंगांचं विसर्जन करण्यासाठी ती पुन्हा त्या तलावाकडे गेली आणि तिला तिचा मुलगा जिवंत असलेला दिसला. तर तेव्हाच भोले बाबांना तिने प्रार्थना करून आपल्या बहिणीला माफ करावे आणि लोककल्याणासाठी त्यांनी येथे स्थापित व्हावे अशी प्रार्थना केली. आणि तेव्हापासूनच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली.
आणि अशा प्रकारे आपण वेरूळला आलेलो आहे. इथून बाकी आहे फक्त 2 किलोमीटर ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर चला भेटूया आता टेम्पलला. तुम्हाला आज एंट्री दाखवतो कडक माझी. तर आपलं आहे आता धुळे वेरूळ 2 किलोमीटर आणि तुम्ही मागचं बघू शकता खूप पाऊस आला. आणि आम्ही थांबलो होतो इथं कशासाठी तुम्हाला दाखवते बघा. ब्युटिफुल ऑफ फोटो ब्युटिफुल आला आहे. रोजरासोबत वेरूळचा फोटो काढला आम्ही आणि पूजाने काढलेला हा फोटो खास म्हणजे. तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि वाढवत चला. अशा प्रकारे आपण वेरूळमध्ये एंट्री केलेली आहे. तर बघू शकता. आणि अजून एक आपण वॉटर क्रॉसिंग पण केलेली आहे बघा. ओ आणि ही ऑफ रोडिंग पण आपली हे बघू शकता. महाराष्ट्रातली ऑफ रोडिंग. हे गेट लागलंय जनार्दन स्वामींचं आहे. आणि इकडे पार्किंग इथूनच सुरू झालेली आहे आपली. बघू शकता गर्दी पण वाटते इकडे. तर आता आपल्याला भक्त निवास शोधायचा. एक आपण 2-3 तासात आपण ट्राय करणार आहे. आता वाजले जवळपास 1:30 आहे. तर 2 ते 2.5 तासात मॅक्सिमम आपण आहे ना इथून दर्शन बिर्शन करून निघण्याचं ट्राय करणार आहे. कृष्णेश्वर मंदिर इकडे वरती आलेलं आहे. हे मंदिर आहे. आपण गाडी घेऊन चाललोय कारण की आपल्याला फोटो काढायचा आहे. पण फोटो अशा प्रकारे काही येणार नाही असं वाटतंय. बघूया आता. आणि पार्किंग आहे. आणि आमचं ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकदम मस्त झालं. आम्ही तिथं अभिषेक केला. आणि इकडं कुठे पण जर गेलं तर पहिले काही ना काही घ्यायची खरेदीची वस्तू चालूच आहे. किती छान आहे. दर्शनानंतर आता आपण जेवणावर ताव मारणार आहे. आणि इकडे ऑलरेडी शेट सुरू झालेली आहे मिसळ पाव. आता आम्ही आलेलो आहे भद्रा मारुती इथे. तर हे आहे ग्रिष्णेश्वर मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर. आणि आमच्याकडे टाईम होता कारण की आमचा आजचा प्लॅन होता भीमाशंकर जाण्याचा. बट वातावरण ठीक नसल्यामुळे आणि रात्री आम्हाला भीमाशंकरचे घाट नाही चढायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आम्ही स्टे ग्रिष्णेश्वरलाच करणार आणि इथले जे काही मंदिर किंवा काही जे स्पॉट असतील ते एक्सप्लोअर करणार. तर आता आपण आलेलो आहे भद्रा मारुती दर्शनासाठी. आम्ही आता भद्रा मारुती इकडे आलो होतो दर्शन करून. सकाळपासून बायकोला चहा प्यायचा होता, गुळाचा चहा. जय भद्रा मारुती. तर भद्रा मारुतीला तुम्ही असे काही दुकाने पण बघायला भेटतील जिकडे की तुम्ही शॉपिंग करू शकतात. बघा असे
आणि ह्या साईडला संपूर्ण हे कंदी पेढा वगैरे इकडचं फेमस आहे. इकडे टेम्पल आणि तुम्ही बघू शकता किती पाऊस भरून आलाय. दिस इज द व्ह्यू ऑफ द टेम्पल. तर काल रात्री कृष्णेश्वरला आम्ही थांबलो होतो साई गेस्ट हाऊसमध्ये आणि आता वाजले आहेत 5:45. तर आम्ही आपल्या रुद्राला रोड करतो आहे. सरकार पेटी घेऊन आले. ऑलरेडी आम्ही 2 बॅग्स लावल्यात रुद्रावर. गुड मॉर्निंग मंडळींनो. तर आपला आजचा आहे डे 46 आणि आपण आज निघतोय कृष्णेश्वरवरून भीमाशंकरसाठी. कारण की काल रात्री आपला निघायचा प्लॅन होता, बट मग वातावरण पण खूप काळं ऊन आलं होतं, म्हणजे पाऊस येण्याची खूप दाट शक्यता झाली होती. आणि त्याच्यानंतर मग रात्रीचा आम्हाला भीमाशंकरचं जे घाट आहे तो चढायचा नव्हता. त्याच्यामुळे मग आम्ही असा एक प्लॅन केला की 1 दिवस एक्सटेंड होईल, बट मग आपण व्यवस्थित जाऊ. तर आता वाजले सकाळचे 6-6:30 वाजत आले. तर आपण आता निघतोय. तर हर हर महादेव, जय कृष्णेश्वर महाराज की जय. तर मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजेत. तर कामचं चालूच असतं. तर हे बघा, ही पार्किंग आहे आणि या समोर टेम्पल आहे, हे पार्किंग आहे. आणि पार्किंगचे जर इतर समोर जर गेले तर तुम्हाला तिकडे लॉज पण भेटतील. लॉजची प्राईस स्टार्टिंग होते 800 रुपयापासून, म्हणजे 2 पर्सनसाठी, म्हणजे पर पर्सन 400 रुपीजपर्यंत तुम्हाला कॉस्टिंग भेटून जाते.